हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की जे आपण वाय-टी स्टुडिओ हे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करतो, तर ते क्रोम ब्राउझरमध्ये ज्या वाय-टी स्टुडिओच्या हिडन सेटिंग लपलेल्या आहेत, त्या हिडन सेटिंग काय करणार आहेत, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वन बाय वन, ए टू झेड सांगणार आहेत. आता ह्या हिडन सेटिंगमध्ये असतं सगळ्यात आधी तुमच्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन YouTubeने पाठवण्यासाठी किंवा तुमचे जे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या व्हिडिओची रीच पोहोचवण्यासाठी अशा काही हिडन सेटिंग लपलेल्या असतात. आता जो मागचा व्हिडिओ होता, त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की जे वाय-टी स्टुडिओ ॲप आहे, त्या वाय-टी स्टुडिओ ॲपला कसं हँडल करायचं किंवा त्याच्या वेगवेगळ्या सेटिंग्स होत्या. त्या ए टू झेड सेटिंग मी काय केलेल्या मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या. त्याला मी पार्ट 1 म्हटलेली होती. आज आहे आपला पार्ट 2. पार्ट 2 म्हणजेच काय, जेव्हा आपण वाय-टी स्टुडिओ हे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करतो. क्रोम ब्राउझरमध्ये ओपन केल्यानंतर बघा तुमचे सगळे डाउट्स काय होणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे, ए टू झेड क्लिअर होणार आहे. म्हणजे नक्की नवीन युट्यूबरला असतं, की आपल्या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहे, मग त्या सबस्क्रायबरचे नाव कुठं बघायचे. त्यानंतर आपल्या चॅनलवरती बघा जे लाँग व्हिडिओ बनवतो, त्या लाँग व्हिडिओला मागे बॅकग्राऊंड म्युझिक कुठून ॲड करायचं. त्यानंतर आपल्या चॅनलच्या ज्या हिडन सेटिंग असतात, म्हणजे आपल्या चॅनल सर्चिंगमध्ये येण्यासाठी, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सर्चिंगमध्ये जाण्यासाठी किंवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यानंतर असतं बघा तुमचा जो व्हिडिओ असतो, आता मोठ्या युट्यूबरचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले असतील. व्हिडिओ संपण्याच्या शेवटी तुम्हाला त्यांचे 2 ते 3 व्हिडिओ काय दिसतात, असे छोट्या-छोट्या बॉक्समध्ये दिसतात. त्याला म्हणतात एंड स्क्रीन. मग ती एंड स्क्रीन नक्की कुठून ॲड करायची किंवा आपला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण YouTube आपल्या जनरल काय करतो, फक्त आपल्या व्हिडिओला 3 ॲड लावतो. मग त्यापेक्षा आपण जास्त ॲड कुठून लावायच्या? चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपलं जे Google AdSenseच्या सगळ्या ए टू झेड प्रोसेस, आयडेंटिफिकेशन असेल, ॲड्रेस व्हेरिफिकेशन असेल, तुमचं बँकेची इन्फॉर्मेशन असेल, US टॅक्स फॉर्म असेल, या सगळ्या इन्फॉर्मेशन कंप्लीट झालेल्या आहे की नाही व्यवस्थित, मग त्या कुठे आपल्याला सर्च करायच्या. तर ह्या ए टू झेड सेटिंग तुम्हाला मी सांगते, एवढ्या भन्नाट सेटिंग असतात, की त्या सेटिंग म्हणजे आजपर्यंत आपल्या नवीन युट्यूबरला माहीत नसतात. तर आत्तापर्यंत तुम्ही YouTubeवरती बघू शकता ह्या रिलेटेड व्हिडिओ. एकही व्हिडिओ YouTubeवरती तुम्हाला दिसणार नाही ह्या पद्धतीचा, की ज्यामध्ये तुम्हाला ए टू झेड गोष्टी सांगितलेल्या असतील, की ज्यावेळेस तुम्ही क्रोम ब्राउझरवरती तुमचं वाय-टी स्टुडिओ ओपन करता. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, जे माझे नवीन युट्यूबर आहे, त्या नवीन युट्यूबरच्या आग्रहास्तव हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, की त्यांना वाय-टी स्टुडिओ जे आपण क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करतो, तर त्या ए टू झेड सेटिंग काय करणार आहे, मी वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्हाला आज एकही स्टेप कुठेही स्किप न करता काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर एक जरी स्टेप तुम्ही मिस केली किंवा एक जरी छोटी-छोटी स्किप जरी केली, तर काय होणार आहे, तुमचा खूप मोठा लॉस होणार आहे. कारण कदाचित काय होतं, ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होतो, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ज्या आपल्या छोट्या-छोट्या चुका असतात, त्या छोट्या-छोट्या चुकांमुळे काय होतं, कधी-कधी आपला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पण आपल्या खिशात ₹1 येत नाही आणि अशा कंडिशनला आपल्याला तो चॅनल बंद करून परत नवीन चॅनल ओपन करून काय करावं लागतं, काम सुरू करावं लागतं. तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं हे जे मेहनत आहे, जे तुम्ही परिश्रम करत आहात, ते वाया नको जायला. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, चॅनलच्या सेटिंग असतील किंवा तुमच्या जे हिडन सेटिंग असतील किंवा चॅनल ग्रो करण्यासाठी YouTubeने आपल्याला जे फ्युचर दिलेले आहे, ते फ्युचर कसे ऑन करायचे, असे ए टू झेड गोष्टी काय करणार आहे, व्हिडिओमध्ये वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन आपल्या चॅनलवरती केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मी माझं जे क्रोम ब्राउझर आहे, ते क्रोम ब्राउझर काय करत आहे, ओपन करत आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर जो सर्च बार आहे किंवा सर्च गुगल आहे, तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे studio.youtube.com. आता studio.youtube.com टाईप केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं जे वाय-टी स्टुडिओ आहे, ते वाय-टी स्टुडिओ काय होणार आहे, क्रोम ब्राउझरमध्ये डेस्कटॉप मोडमध्ये काय होणार आहे, ऑन होणार आहे. आता इथे डेस्कटॉप मोडमध्ये ऑन होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या मोबाईलमधलं जे वाय-टी स्टुडिओ ॲप आहे, ते वाय-टी स्टुडिओ ॲप काय करावं लागेल, अनइन्स्टॉल करावं लागेल. तोपर्यंत काय होणार नाही, तुमचं जे वाय-टी स्टुडिओ आहे, ते हे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही ह्या सेटिंग सगळ्या कंप्लीट कराल, सेटिंग कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला परत तुमचं वाय-टी स्टुडिओ काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचा आहे आणि जो तुमचा मेल आयडी आहे आणि जो पासवर्ड आहे त्याने काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे सिम्पली. तर बघा, तुम्ही बघू शकता, की ह्या पद्धतीने मी माझं वाय-टी स्टुडिओ ओपन केलेलं आहे. आता भरपूर सारे नवीन युट्यूबर असतात, की त्यांनी ह्या पद्धतीचं जे वाय-टी स्टुडिओ आहे ते ओपन तर केलेलं असतं, पण ज्या मधल्या सेटिंग असतात ते कुठेही काही केलेलं नसतं, त्यांना समजत नाही म्हणून ते काही करत नाही, पुढे जात नाही. तर आता सगळ्यात आधी बघा, ज्यावेळेस तुमचा चॅनल डॅशबोर्ड ओपन होतो, म्हणजेच तुम्ही वाय-टी स्टुडिओ टाईप केल्यानंतर हे फ्रंट पेज तुमच्या समोर काय होत आहे, ओपन होत आहे.
आता फ्रंट पेज ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही किती व्हिडिओ पब्लिक केलेला आहे, तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर किती आहे. त्यानंतर बघा आता सगळ्या युट्यूबरचा नवीन युट्यूबरचा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम होता की सबस्क्रायबर कुठे दिसणार? आमच्या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहे त्यांची नावं कुठे दिसणार? मी तुम्हाला बोलली होती की वायटी स्टुडिओमध्ये ते नावं दिसतात. तर बघा हे रिसेंट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल. तर रिसेंट ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, आता माझ्या चॅनलचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची नावं दिसत आहे. पण तुम्हाला सबस्क्रायबर बघायचे असतील तर तुम्हाला सबस्क्रायबरवरती क्लिक करायचं आहे. सबस्क्रायबरवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्ही सी ऑल सबस्क्रायबरवरती क्लिक केलं तर काय होणार आहे, तुमच्या चॅनलचे जेवढे सबस्क्रायबर आहे त्या सगळ्या सबस्क्रायबरची नावं तुम्हाला इथे दिसणार आहेत. म्हणजे जो नवीन युट्यूबरचा प्रॉब्लेम होता की आम्ही दुसऱ्याला सबस्क्राईब करतो पण ते आम्हाला काय करता अनसबस्क्राईब करून टाकता. तर इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला कोणी काय केलेलं आहे, अनसबस्क्राईब केलेलं आहे. म्हणजे ज्यांचं इथं नाव दिसणार नाही, समजून जायचं आहे त्याने तुमच्या चॅनलला अनसबस्क्राईब केलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही पण ॲक्शन घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला बॅक जायचं आहे सिम्पली. तर तुम्हाला लॉंग व्हिडिओला काय करायचं असतं, बॅकग्राऊंडला सॉन्ग वापरायचं असतं. पण तुम्ही काय करता, जनरली जे YouTubeवरून सॉन्ग घेता आणि ते काय करता बॅकग्राऊंडला लावता. त्यामुळे काय होतं तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराईट येतो. मग आता कॉपीराईट नको यायला म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शॉर्ट व्हिडिओला काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस शॉर्ट अपलोड करता, शॉर्ट अपलोड करताना जे YouTubeचे सॉन्ग आहे ट्रेंडिंग सॉन्ग, ते ट्रेंडिंग सॉन्ग काय करायचं आहे, कमी आवाजात वापरायचे आहे की त्यामुळे काय येत नाही, तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट येत नाही. आता लॉंग व्हिडिओचा प्रश्न राहिला होता. भरपूर सारे ऑडियन्सचा हा डाऊट होता की लॉंग व्हिडिओसाठी नक्की तुम्हाला बॅकग्राऊंडला म्युझिक कुठून वापरायचे. त्यासाठी तुम्हाला सिम्पली दिसत असेल बघा, जे तुम्हाला वरती दिसत आहे प्रोफाईल पिक वगैरे, त्यानंतर तुम्हाला असं जे चॅनलचा कंटेंट आहे त्या कंटेंटचा एरो दिसत आहे, त्यानंतर डॉलरचा ऑप्शन दिसत आहे, त्यानंतर सगळ्यात लास्टला एक ऑप्शन दिसत आहे बघा, म्युझिकचा ऑप्शन दिसत आहे. त्या म्युझिक ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला YouTubeने भन्नाट म्युझिक काय केलेले असतात, प्रोव्हाइड केलेले असतात की जे असतात 3 मिनिटाचे, 4 मिनिटाचे. तर तुम्हाला जे पण म्युझिक आवडेल, आता इथं काय करायचं आहे बघा, म्युझिक तुम्हाला इथं जो एरो आहे त्या एरोने काय करायचं आहे, प्ले करून बघायचं, म्हणजे प्ले करून बघायचं आहे. जर तुम्हाला जे म्युझिक आवडेल ते काय करायचं आहे, पुढे तुम्हाला बघा ॲडेड लगेच डाउनलोड ऑप्शन येत आहे. तर तिथून तुम्ही काय करू शकता, फ्रीली डाउनलोड करू शकता. इथून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाही. हां, आणि ज्यावेळेस तुम्ही हे म्युझिक वापराल तुमच्या बॅकग्राऊंडला, तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमचा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला हेच काय करायचं आहे, हे सॉन्ग आता सपोज 3 मिनिटाचं असेल, तर तुम्हाला याचेच डुप्लिकेट परत काय करायचे आहे, व्हिडिओ एडिट करताना वापरायचे आहे. परत याचीच डुप्लिकेट काय करायची आहे, व्हिडिओमध्ये एडिट करताना वापरायचे आहे. या प्रकारे काय करू शकता तुम्ही 15 मिनिटं तुमच्या व्हिडिओला काय करू शकता, बॅकग्राऊंड म्युझिक हे वापरू शकता. तर बघा तुम्हाला ह्या पद्धतीने हे म्युझिक तर कळालं असेल डाऊट. आता भरपूर जणांचा प्रश्न होता म्हणून मी ही कन्सेप्ट क्लिअर केली. त्यानंतर बघा जेव्हा चॅनल मॉनिटायझेशनला आपण अप्लाय करतो, या सिंपल स्टेप आहे, मी त्या सांगून देते. त्यानंतर चॅनल ग्रो कसा करायचा त्या हिडन सेटिंग मी काय करेल, वन बाय वन एक्सप्लेन करेल. तर बघा आता तुम्हाला डॉलरचा सिम्बॉल दिसत आहे. त्या डॉलरच्या सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचं जे चॅनल मॉनिटायझेशन आहे, मग त्याचं पेमेंट येण्यासाठी ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, बँक इन्फॉर्मेशन असेल, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन असेल, ॲड्रेस व्हेरिफिकेशन असेल, US टॅक्स फॉर्म असेल, या सगळ्या कंप्लीट झालेल्या आहे की नाही हे कुठे दिसेल तुम्हाला. तर तुम्हाला इथे दिसत असेल बघा गेटिंग पेड म्हणून. गेटिंग पेडमध्ये सेटअप कंप्लीट म्हणजेच काय बघा, ग्रेट जॉब यू हॅव कंप्लीटेड पेमेंट सेटअप. म्हणजेच माझं पेमेंट येण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी काय केलेल्या आहे, पूर्ण केलेल्या आहे, असे हे वायटी स्टुडिओ मला स्वतः सांगत आहे. तर बघा तुम्हाला दिसत असेल की खाली म्हटलेलं आहे इफ यू मीट द पेमेंट थ्रेशोल्ड, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेमेंट थ्रेशोल्डची व्हॅल्यू काय करा, मीट कराल म्हणजे पूर्ण कराल, म्हणजेच $100. ज्यावेळेस $100 कंप्लीट होतात त्याच वेळेस काय येतं, युट्यूबवरून आपलं पेमेंट येतं. पहिलं असो, दुसरं असो, तिसरं असो, त्यासाठी $100 कंप्लीट होणं गरजेचं असतं. तर बघा ज्यावेळेस आपण आपला पेमेंटचा क्रायटेरिया हा गुगल ॲडसेन्सला कंप्लीट करतो, गुगल ॲडसेन्सला कंप्लीट केल्यानंतर त्यांनी दिलेला आहे पेमेंट बिटवीन 21 फर्स्ट टू 26 ऑफ मंथ, म्हणजे 21 ते 26 तारखेमध्ये काय येतं, ज्यावेळेस आपण आपला पेमेंट क्रायटेरिया म्हणजेच आपले $100 आपल्या गुगल ॲडसेन्सला कंप्लीट करतो, त्यानंतर आपले 21 ते 26 तारखेमध्ये महिन्याच्या त्यावेळेस काय येतं, आपल्या अकाउंटला हे पेमेंट येऊन जातं. त्यानंतर बघा हे झालेलं आहे सगळं तुमचं तुमचं गुगल ॲडसेन्स अकाउंट आहे. तुम्हाला चेंज जर करायचं असेल ॲडसेन्स अकाउंट, आता बघा भरपूर जणांना काय असतं, मेल आयडी हा चेंज करायचा असतो. नाही हे मला सिक्युअर नाही वाटत आहे, माझं हे मेल आयडी काय झालेलं आहे, हॅक झालेलं आहे. मग तुम्हाला दिसत असेल बघा इथं YouTube पार्टनर प्रोग्राम ऑप्शन, ॲडसेन्स फॉर YouTube, इथे चेंज ऑप्शन दिलेला आहे. या चेंज ऑप्शनवरती जाऊन काय करू शकता, तुम्ही तुमचा मेल आयडी वगैरे तुमचा ॲडसेन्स अकाउंट काय करू शकता, चेंज करू शकता YouTubeसाठी. तर या पद्धतीने बघा तुम्हाला दिसत असेल की म्हणजेच माझं ॲडसेन्स अकाउंट माझ्या YouTubeला काय झालेलं आहे, लिंक झालेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला दिसत असेल आता इथं तुमच्या भरपूर जणांना जे ॲप आहे वायटी स्टुडिओ ॲप, तिथं काही दिसत नाही, पूर्ण कमेंट्स दिसत नाही. ते म्हणतात की आम्हाला आमच्या कमेंट शो होत नाही, ऑडियन्सने काय कमेंट केलेलं आहे, काय नाही. तर तुम्ही इथं बघू शकता जे कम्युनिटी म्हणजे असे 2 ते 3 पीपल असे जॉइन केलेले आहेत त्या कम्युनिटी टॅबवरती. प्रेस केल्यानंतर तुम्ही सगळ्या चॅनलच्या A to Z कमेंट काय करू शकता, इथून तुम्ही बघू शकता, वाचू शकता. राहिला प्रश्न आता
बघा ज्या हिडन सेटिंग आहे, तर आता हिडन सेटिंग कशा करायच्या त्याआधी मी तुम्हाला सांगते, की तुम्ही जे मोठे युट्यूबर बघितले असतील, त्यांचा व्हिडिओ संपण्याच्या शेवटी तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओ दिसतात. म्हणजे त्यांचे मागचे जे व्हिडिओ असतील ते. मग आपण त्यावरती क्लिक करून काय करू शकतो, डायरेक्टली त्यांच्या व्हिडिओवरती जाऊ शकतो. यामुळे काय होतं माहिती आहे का, तुमच्या एका व्हिडिओमुळं जर ऑडियन्सला तुमचा हा व्हिडिओ आवडला, तर ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आला. ऑडियन्स काय करतो, त्या लास्टला एंड स्क्रीनवरती बघतो. त्या एंड स्क्रीनवरती जर त्याला ऑडियन्सला काय आवडला, तुमचा एखादा थंबनेल आवडला, तर तो काय करतो, लगेच त्या व्हिडिओवरती काय करतो, क्लिक करतो. मग काय होतं, एका व्हिडिओमुळे तुमच्या दुसऱ्या व्हिडिओवरती पण काय होतं, ऑटोमॅटिक व्ह्यूज वाढतात. त्यासाठी तुम्हाला एंड स्क्रीन लावणं गरजेचं आहे. मग ती कशी लावायची बघा, तर तुम्हाला सगळ्यात आधी कंटेंटचा ऑप्शन दिसत आहे बघा. कंटेंट ऑप्शन दिसत आहे. डॅशबोर्डच्या खाली बघा, डॅशबोर्डच्या खाली कंटेंट ऑप्शन दिसत आहे. आता त्या कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला तुमचे व्हिडिओज दिसत आहे. आता मी एक सपोज व्हिडिओ ओपन केला माझा, ठीक आहे. आता हा मी माझा व्हिडिओ ओपन केल्यानंतर बघा, मला ह्या व्हिडिओचं सगळं डिटेल्स दिसणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा, एक व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला म्हणजेच काय राईट साईडला एंड स्क्रीन दिसत असेल. तुम्ही इथून काय करू शकता, एंड स्क्रीन ॲड करू शकता. एंड स्क्रीन म्हणजे बघा तुम्हाला 2 ते 3 फॉर्मॅट दिलेले असतात. एका ठिकाणी राउंड असतो. 2 तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ ॲड करू शकता. तुमच्या चॅनलचा लोगो टाकू शकता किंवा एक व्हिडिओ लावू शकता, एक लोगो लावू शकता किंवा दोन्ही व्हिडिओ टाकू शकता. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या व्हिडिओला एंड स्क्रीन ही ॲड करायची आहे. आता एंड स्क्रीन कशी ॲड करायची त्यासाठी मी काय करेल, एक शॉर्ट बनवून आणेल. मग त्या शॉर्टवरती काय करेल, तुम्हाला मी सिम्पली सांगेल की एंड स्क्रीन कशी ॲड करायची. कारण आता जनरली मी इथं सांगत बसले तर व्हिडिओ हा खूप लेंथी होऊन जाईल. जर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ तुमचे सजेस्ट होता. मग त्यातून जो एक व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, एंड स्क्रीनला ॲड करायचा आहे. तो काय करायचा आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. परत खालच्या बॉक्सवरती क्लिक करायचं. परत तुम्हाला सगळे व्हिडिओ शो होणार, सगळ्या व्हिडिओचे थंबनेल शो होणार. मग त्यातून एक थंबनेल सेट करायचा आहे आणि तो काय करायचा आहे, तुम्हाला तिथे अटॅच करायचा आहे. या पद्धतीने आणि जो एरो आहे तो तुम्हाला राउंड दिसत आहे. त्या राउंडवरती क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या चॅनलचा लोगो येईल. तो लोगो फिक्स होऊन जाईल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्हिडिओला एंड स्क्रीन ही ॲड करू शकता. तर हे झालं एंड स्क्रीनचं. ठीक आहे. आता मी एंड स्क्रीन काय करत नाही, ॲड करत नाही कारण जनरली मला तेवढा टाईम भेटत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा राहिला तुम्हाला आता तुमचा खाली जो सेटिंगचा आयकॉन आहे, त्या सेटिंगच्या आयकॉनवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला खाली सेटिंगचा आयकॉन दिसत आहे एकदम कॉर्नरला. त्या सेटिंगच्या आयकॉनवरती परत मी एकदा बॅकला जाते, तुम्हाला परत एकदा व्यवस्थित समजवते. खाली एकदम तुम्हाला दिसत असेल बघा इथं सेटिंगचा आयकॉन. त्या सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आहे तुमच्या सगळ्या हिडन सेटिंग, की ज्यामध्ये तुमचा चॅनल सर्चिंग पासून तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त सर्चिंगमध्ये येण्यासाठी सगळ्या भन्नाट सेटिंग इथे दिलेल्या आहे. तर बघा तुम्हाला जनरलमध्ये दिसत असेल $. आता आपल्याला $. सिलेक्ट करायचं आहे कारण जनरली आपलं जे YouTubeचं पेमेंट असतं ते डॉलरमध्ये काय होतं, जनरेट होतं. त्यानंतर बघा तुम्हाला नेक्स्ट पॉइंट आहे चॅनल. आता चॅनलमध्ये गेल्यानंतर बघा बेसिक इन्फॉर्मेशन, कंट्री ऑफ रेसिडेन्स म्हणजे नक्की तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये राहता. ती कंट्री काय करायची आहे, तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बघा तुमचा चॅनल सर्चिंगमध्ये येण्यासाठी जे कीवर्ड्स आहे, त्या कीवर्ड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चॅनलचं जे नाव आहे ते 3 ते 4 पद्धतीने काय करायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे कधी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या चॅनलची जे 2 नावं असतील, आता सपोज माझं टेक सोनाली आहे. मग मी टेक सोनालीचं काय करेल, टी आणि सोनालीचं एस दोघं कॅपिटल ठेवलं, बाकीचे लेटर काय करेल, स्मॉल करेल. दुसऱ्या ह्याच्यात काय करेल, सगळं कॅपिटल करेल, सगळे लेटर. तिसऱ्या ह्याच्यात काय करेल, सगळे लेटर स्मॉल ठेवल. चौथ्या ह्याच्यात काय करेल, पहिलं स्मॉल ठेवल, बाकीचे सगळे कॅपिटल ठेवल. मग आणि पाचव्या ह्याच्यात काय करेल, हे दोन्ही नावं काय करेल, जॉईन करेल. म्हणजे तुमच्या ऑडियन्सने तुमचं नाव कोणत्याही पद्धतीने सर्च करू द्या, तरी काय होईल, तुमचा चॅनल हा जास्तीत जास्त सर्चिंगमध्ये येईल 100%. त्यानंतर तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त सर्चिंगमध्ये येण्यासाठी किंवा तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त ऑडियन्सला रिकमेंड करण्यासाठी तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही ज्याही पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करत आहात, त्या सगळ्या व्हिडिओचे काय करायचे आहे, तुम्हाला A to Z कीवर्ड्स काय करायचे आहे, ChatGPTला विचारायचे आहे. आणि ChatGPT तुम्हाला जेवढे कीवर्ड्स काय करेल, तुमच्या चॅनलशी रिलेटेड सजेस्ट करेल, ते सगळे कीवर्ड तुम्हाला काय करायचे आहे, 1 by 1 ह्या कीवर्डमध्ये काय करायचे आहे, ॲड करायचे आहे. आता ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह म्हणायचं आहे. आता यावेळेस तुम्ही कीवर्ड ॲड कराल. कीवर्ड ॲड केल्यामुळे काय होतं, YouTubeला कळत आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवरती ह्या पद्धतीचे काय करत आहात, व्हिडिओ बनवत आहात. मग YouTubeला आधीच सोपं होऊन जातं की तुमच्या ऑडियन्स हे आहे. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पब्लिक करता, YouTube काय करतो, लगेच तुमच्या टार्गेट ऑडियन्सला म्हणजे नाही का टार्गेट करतो आणि लगेच तुमच्या व्हिडिओचे काय करतो, नोटिफिकेशन पाठवायला सुरुवात करतं. मग YouTubeचं काम काय होतं, ह्या गोष्टीमुळे सोपं होतं. त्यानंतर बघा राहिली ॲडव्हान्स सेटिंग. दुसरा ऑप्शन दिसत आहे तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंग. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये बघा आता तुम्हाला येस दिलेला आहे ऑडियन्स. आता भरपूर युट्यूबर काय करतात, जनरली शक्यतो फक्त मुलांसाठीच व्हिडिओ बनवता. मुलांसाठी व्हिडिओ बनवला तर तुम्हाला काय करायचं आहे, येस सेट धिस चॅनल. आता इथे चॅनल विचारलेलं आहे. जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो, व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला असं दिलेलं असतं, येस धिस व्हिडिओ इज मेड फॉर किड्स.
मग आता इथं चॅनल म्हटलेलं आहे. मग नक्की तुम्ही तुमचा चॅनल हा किड्ससाठी बनवत आहात का? मग जर चॅनल किड्ससाठी असेल परफेक्टली पूर्णपणे, तर तुम्हाला येस करायचं आहे. आणि जर तुमचा चॅनल हा मोठ्या लोकांसाठी असेल, जसं माझं चॅनल आहे, मी छोट्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत नाही. मग मी इथं नो ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. नो सेट धिस चॅनल नॉट मेड फॉर किड्स. तर जर सपोज तुम्हाला बघा, आता तुमचा प्रत्येक व्हिडिओ, आता भरपूर जण ब्लॉगिंग करता. ब्लॉगिंग करताना तुम्ही काय करता, कधी छोट्या मुलांसाठी करता, कधी मोठ्या मुलांसाठी करता, म्हणजे कधी मोठ्या माणसांसाठी करता. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, की आय वॉन्ट टू रिव्ह्यू दिस सेटिंग फॉर एव्हरी व्हिडिओ. म्हणजे ही सेटिंग मला काय कर, एव्हरी व्हिडिओला सजेस्ट कर. मी एव्हरी व्हिडिओला काय कर, माझी सेटिंग ही चेंज करू शकतो. म्हणजे कधी किडसाठी करू शकतो, कधी म्हणजे मोठ्या लोकांसाठी करू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही मिक्स कंटेंट हे काय करत असाल, टाकत असाल, कधी छोट्या मुलांचं, कधी मोठ्या लोकांचं. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, तुम्हाला फ्युचर एलिजिबिलिटी दिलेली आहे. इथं तुम्हाला स्टँडर्ड फ्युचर आहे, इंटरमिजिएट फ्युचर आहे, ॲडव्हान्स फ्युचर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे लाँग व्हिडिओ जास्तीत जास्त पोस्ट करू शकता एका दिवसामध्ये, म्हणजे किती पण तुम्हाला तुमच्या मनाला पाहिजे तेवढे. त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही अपलोड करू शकता. पाहिजे तेवढे लाईव्ह घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या व्हिडिओवरून जास्तीत जास्त अर्निंग तयार करू शकता. तुमच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त ब्रँड पार्टनरशिप आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे तिन्ही याचं काय करायचं आहे, व्हेरिफिकेशन करायचं आहे. हे तिन्ही ऑप्शन काय करायचे आहे, इनेबल करायचे आहे, की ज्यामुळे तुम्हाला YouTubeच्या सगळे जे फीचर्स आहेत, त्या सगळ्या फीचरचा काही फायदा हा घेता येईल. तर तुम्ही बघू शकता बघा, आता स्टँडर्ड फीचरवरती क्लिक केल्यानंतर, इंटरमिजिएट फीचरवरती क्लिक केल्यानंतर बघा, आता बघा स्टँडर्ड फीचरमध्ये ॲड कोलॅबोरेशन, म्हणजे तुम्ही कोलॅबोरेशन करू शकता प्लेलिस्टचं. त्यानंतर प्लेलिस्ट बनवू शकता, व्हिडिओज अपलोड करू शकता. म्हणजे हे सगळे फंक्शन करण्यासाठी तुम्हाला असं स्टँडर्ड फीचर ऑन करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरमिजिएट फ्युचरमध्ये आहे बघा, तुमचं लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, व्हिडिओ लॉंगर दॅन 15 मिनिट, म्हणजे तुम्हाला 15 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ बनवायचा असेल, कस्टमाइज थंबनेल, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं थंबनेल ॲड करायचं असेल. त्यानंतर ॲडव्हान्स फ्युचरमध्ये बघा, तुम्हाला तुमचं म्हणजे नाही का, सगळे ऑप्शन दिलेले आहे. म्हणजे तुम्ही जास्त शॉर्ट बनवू शकता, जास्त लाँग बनवू शकता दिवसाला, जास्त व्हिडिओ अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही म्हणजे ए टू झेड जे फ्युचर आहे ते ॲडव्हान्स फ्युचरमध्ये आहे. मग त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तिन्ही फंक्शन काय करायचे आहे, इनेबल करायचे आहे. हे इनेबल करण्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि एक असतं तुमचं आयडी व्हेरिफिकेशन. आता जे मी ऑलरेडी केलेलं आहे, ते इथं काही होणार नाही, शो होणार नाही. जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल, तर तुम्हाला ह्या सेटिंग आधी काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. मग ते तुमचं आयडी व्हेरिफिकेशन असतं. त्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, तुमचा आयडीचा फोटो घ्यायचा आहे. तो आयडीचा फोटो तिथे अपलोड करायचा. तुम्हाला जे आयडी आहे, ते आयडी काय असेल, आधार कार्ड, एखाद्या मोबाईल नंबरला लिंक असेल, त्याचा ओटीपी, तो ओटीपी सेंड करायचा. तुमचं आयडी व्हेरिफिकेशन हे कंप्लीट होईल. किंवा तुमचा चेहरा काय केला जाईल, हा म्हणजे नाही का, कॅप्चर केला जाईल. तर तुम्हाला असं दोन्ही तिन्ही अँगलने काय करायचं आहे, तुमचा चेहरा हा बघायचा आहे. त्यानंतर असतं तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन. 2 स्टेप व्हेरिफिकेशन एकदम सोपं असतं, काही अवघड नसतं. तुमचा युट्यूब चॅनल ज्या मेल आयडीला लिंक असतो, मग त्या मेल आयडीला जो मोबाईल नंबर लिंक असतो, म्हणजे मेल आयडी तुम्ही कोणत्या मोबाईल नंबरने बनवलेला आहे, तो मोबाईल नंबर तिथे एंटर करायचा. तो मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येतो. तो ओटीपी काय करायचा, तिथं एंटर करायचा आणि सबमिट करायचं. या पद्धतीने तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे कंप्लीट होतं. म्हणजे तुमचा चॅनल हा सेफ झोनमध्ये येतो, की कोणी तुमचे व्हिडिओ डिलीट करू शकत नाही, किंवा तुम्ही कोणीही तुमच्या चॅनलवरती तुमच्या परमिशन शिवाय काय करू शकत नाही, काम करू शकत नाही. तर त्यानंतर बघा, तुम्हाला हे झाले तुमचे सगळे फीचर्स. तर त्यानंतर बघा, तुम्हाला यायचं आहे अपलोड डिफॉल्ट्सवरती. अपलोड डिफॉल्ट्सवरती आल्यानंतर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन आहे पहिले. म्हणजे तुमच्या चॅनलचं टायटल काय आहे, चॅनलचं डिस्क्रिप्शन काय आहे, तुमच्या चॅनलची व्हिजिबिलिटी काय आहे, म्हणजे तुमचे ऑडियन्स कोणते आहे, टॅग कोणते आहे, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन इथं भरायची तर भरू शकता. नाही तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला काय करू शकता, सेपरेटली भरू शकता. त्यानंतर बघा, ॲडव्हान्स सेटिंग आहे. आता ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काय असतं बघा, कॅटेगरी असते. आता कॅटेगरी एज्युकेशन केलेली आहे. तर ॲक्च्युअली माझी चॅनलची कॅटेगरी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर तुम्हाला तुमच्या चॅनलची जी पण कॅटेगरी असेल, आता बघा तुम्ही ब्लॉगिंग करत असेल, तर तुम्हाला पीपल अँड ब्लॉग कॅटेगरी टाकायची आहे. जर तुम्ही सपोज एखादा एज्युकेशन व्हिडिओ शिकवत असाल, तर तुम्हाला एज्युकेशन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आता तुम्ही सपोज कुकिंगचे व्हिडिओ बनवत असाल, किंवा अजून काहीतरी स्टिचिंगचे करत असाल, शिवणकाम करत असाल, काही डिझाईन बनवत असाल, तर तुम्हाला हाऊ टू अँड स्टाईल असं काहीतरी चॅनलचं कॅटेगरी आहे. ती कॅटेगरी काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथे दिसत असेल व्हिडिओज अँड कॅप्शन सर्टिफिकेशन. व्हिडिओची लँग्वेज कोणती आहे. आता मी व्हिडिओ मराठीत बोलते, तर मला इथं व्हिडिओ मराठीत करणं गरजेचं आहे, की त्यामुळे काय करेल, YouTube जास्तीत जास्त जे मराठी ऑडियन्स आहे, त्यांच्यापर्यंत काय करेल, माझा हा व्हिडिओ काय करेल, सेंड करेल. जर तुमची हिंदी लँग्वेज असेल, तर तुम्हाला ह्या ॲरोवरती क्लिक करून हिंदी लँग्वेज ही सेट करायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज. तुम्ही जे व्हिडिओमध्ये टायटल लावता, आता जनरली आपण काय करतो, टायटल डिस्क्रिप्शन इंग्लिशमध्ये लावतो. पण जर तुम्ही इथं मराठीमध्ये सजेस्ट केलं, तर काय होईल, YouTubeचं जे अल्गोरिदम आहे ते कन्फ्यूज होऊन जाईल. त्यामुळे आता शक्यतो मी काय करते, टायटल हे मराठी इंग्लिश मिक्स करते माझ्या मराठी ऑडियन्ससाठी, की त्यांना कळावं म्हणून. पण मी इथं काय केलेलं आहे, इंग्लिश सेट केलेलं आहे. कारण जनरली माझं जे डिस्क्रिप्शन असतं, ते डिस्क्रिप्शन पूर्णपणे काय असतं,
इंग्लिशमध्ये असतं. त्यानंतर बघा तुम्हाला कमेंट्स ऑन ठेवायचे आहे. मॉडरेशन बेसिक ठेवायचं आहे. जनरली काय असतं बघा, ह्यामुळे काय होतं, जे चुकीच्या कमेंट्स येतात, त्या तुमच्या चॅनलमध्ये काय केल्या जातात, होल्ड करून ठेवल्या जातात. त्यामुळे काय होत नाही, कुठेतरी तुमचं पण माइंड नर्व्हस होत नाही. YouTube काय करतो, त्याला मागेच काय करतो, थांबवून ठेवतो किंवा आपल्यापर्यंत पोहोचून देत नाही. त्यानंतर बघा, जी महत्त्वाची सेटिंग आहे, ती महत्त्वाची सेटिंग आहे, तुम्हाला जायचं आहे परमिशन ऑप्शनमध्ये. आता परमिशनमध्ये गेल्यानंतर बघा, इथं तुम्हाला तुमचं नाव दिसणार आहे. तुमच्या जे मेल आयडी आहे, ज्या मेल आयडीने काय केलेलं आहे, तुम्ही YouTube ओपन केलेलं आहे, ते YouTube दिसणार आहे आणि तुम्ही स्वतः ओनर आहेत हे दिसणार आहे रोल. पण आता भरपूर जणांचा प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा ते चॅनल बनवतात. आता चॅनल कसा बनवायचा, ए टू झेड सेटिंग सहित, करेक्ट सेटिंग सहित, त्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. तर त्याआधी बघा, आता चॅनल बनवताना तुम्ही जर चुका केलेल्या असाल, आता तुम्ही रोल हा ओनर म्हणजे तुमचं अकाउंट हे इंडिव्हिज्युअल असतं. पण जर तुम्ही काय केलं, ऑर्गनायझेशन सिलेक्ट केलं, तर इथं काय येणार आहे, ऑर्गनायझेशन येणार आहे. मग तुम्ही ऑर्गनायझेशन केलं, पण ज्यावेळेस तुम्ही Google ॲडसेन्सला काय कराल, अप्लाय कराल किंवा Google ॲडसेन्स ओपन कराल, तिथं तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशन रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स काय करायला लागतील, सबमिट करावे लागतील, की जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल नसणार आहेत. तर त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला इथं तुमचं ओनर ठेवायचं आहे, इंडिव्हिज्युअल अकाउंट हे सिलेक्ट करायचं आहे. कारण ऑर्गनायझेशन जर सिलेक्ट केलं, तर डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला जमणार नाही, डॉक्युमेंट अपलोड करू शकत नाही आपण ऑर्गनायझेशनचे. त्यामुळे काय होईल, तुमचा जो Google ॲडसेन्स आहे, त्याला ₹1ही काय होणार नाही, जनरेट होणार नाही. जरी तुमच्या YT स्टुडिओला पेमेंट किंवा तुमचे डॉलर दिसायला लागले, $100 होते, $200 होत्या, पण Google ॲडसेन्सला तुमचा ₹1ही दिसणार नाही, कारण तुम्ही डॉक्युमेंट हे सबमिट केलेले नसणार आहे. कारण तुम्ही तिथे काय केलेलं असणार आहे, ऑर्गनायझेशन सिलेक्ट केलेलं असणार आहे. जर तुम्ही मिळून काम करत असाल 4 ते 5 लोकं, आता भरपूर क्रेझी XYZ ज्यांचे चॅनल आहे, ते काय करतात, 2 ते 3 जण मिळून करतात. मग त्यांनी इथं ऑर्गनायझेशन केलं तर चालेल, पण तुम्हाला इथं इंडिव्हिज्युअल करणं गरजेचं आहे, ओनर करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही एकटे काम करता. तर ही सेटिंग सगळ्यात महत्त्वाची आहे. जर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पैसे पाहिजे असतील तर. तर बघा, या पद्धतीने आपल्या सगळ्या सेटिंग काय झालेल्या आहे, कंप्लीट झालेल्या आहे. तर बघा, या पद्धतीने मी काय केलेलं आहे, जे तुमचं YT स्टुडिओ आहे, YT स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये ओपन केल्यानंतर ज्या हिडन सेटिंग असतात, त्या हिडन सेटिंग काय केलेल्या आहे, पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी जे काही फ्युचर्स होते, ते फ्युचर कसे वापरायचे, हे पण काय केलेलं आहे, मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर नक्कीच मला अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण असंच आपल्या चॅनलवरती काय करत असतो, YouTube संबंधित जे नवीन-नवीन अपडेट्स असतात, तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या भन्नाट ट्रिक्स असतात किंवा तुमचे जे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं मी काय करत असते, व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर त्यासाठी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जो बेल आयकॉन आहे, तो बेल आयकॉन काय करायचा आहे, प्रेस करायचा आहे. ज्यावेळेस मी माझा व्हिडिओ अपलोड करेल, सगळ्यात आधी काय होईल, तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळेल, की त्यामुळे काय होणार नाही, माझा कोणताही व्हिडिओ तुम्ही काय करणार नाही, मिस करणार नाही. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.